हिंगोली जिल्ह्यातल्या हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या तीनही नगरपालिकांच्या मतदानाची मतमोजणी अवघ्या काहीच वेळात सुरुवात होणार आहे। आज 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्या वसमतच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघता निवडणूक विभागाच्या वतीने या ठिकाणी सर्व तयारी करण्यात आली आहे आणि काहीच वेळामध्ये या ठिकाणी ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट सह सर्व ज्या मशीन्स आहेत त्या आणल्या जाणार आहेत आणि या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे। हिंगोली आणि वसमत या नगरपालिकांचं जे मतमोजणी आहे ती 15 टेबलवर होणार असून 6 फेऱ्यामध्ये हा निकाल हाती येणार आहे। तर कळमनुरी नगरपालिकेचा जी मतमोजणी ती 10 फेऱ्यामध्ये होऊन 3 फेऱ्यामध्ये निकाल हाती येणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हिंगोली नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपने हिंगोली नगरपालिकेमध्ये मोठी ताकद लावली होती। संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे यांनी प्रतिष्ठापना लावली होती हिंगोली नगरपालिकेमध्ये। तर वसमत नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांची सुद्धा प्रतिष्ठापना लागलेली होती। त्यामुळे एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण निवडणुका जे ते हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये मोठी चुरस आली होती आणि काहीच वेळामध्ये या तीनही नगरपालिकांचा निकाल हाती येणार आहे आणि या निकालामधून कोणाचं पारडं जड भरतो, कोण विजयी होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। माधव लिपके, एबीपी माझा, हिंगोली।